हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू छत्रपती एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण डिस्कस करणार आहोत की यावर्षी जी नोटीस नंबर 1 आहे या MBBS BDS BMS BHMSच्या रजिस्ट्रेशन मार्फत महाराष्ट्र CET सेलने रजिस्ट्रेशन ओपन केलेले आहेत. आपण खाली बघू शकता की रजिस्ट्रेशन 17/8 म्हणजे कालपासून ते 23/8/2024 पर्यंत रात्री 8 वाजेपर्यंत त्यांना 8 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करण्याचे टाईम दिलेले आहे. त्यांचे रजिस्ट्रेशन करण्याची पेमेंट तुम्ही यात दरम्यान करू शकता किंवा तुम्ही काल रजिस्ट्रेशन केले तर 23 तारखेच्या आतपर्यंत तुम्ही सर्व डॉक्युमेंट आणि त्यांची पेमेंट तुम्ही पे करू शकता. नंतर जी तुमची मेरिट लिस्ट येईल, नंतर तुम्ही हे फॉर्म दिला तर मेरिट लिस्ट डॉक्युमेंट अपलोड, जो डॉक्युमेंट सर्व अपलोड होतील त्याच्या 24 किंवा 25 पर्यंत तुमची सीट मेरिट लिस्ट किंवा तुमचा SML रँक तुम्हाला कळून जाईल की SML नुसार आपला स्कोर किती जातो किंवा स्कोरनुसार SML तुमचा किती जातो हे या SML लिस्टनुसार तुम्हाला सर्वांना. जेव्हा तुमचा SML येईल तेव्हा तुम्हाला MBBS BDS BMS BHMSचे कोणते कॉलेज गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट लागेल ते तुमच्या SML नुसार तुम्हाला समजून जाईल. रजिस्ट्रेशनची टोटल फीस आहे सर्वची ऑल इंडियाची फीस विचारली तर ऑल इंडिया आयुष काउन्सिलिंग महाराष्ट्राची रजिस्ट्रेशन अजून चालू झाली नाही. तर हे फक्त स्टेट आणि IQ कोट्याचे चालू झाले. स्टेट प्लस IQ कोट्याची फीस 6,000 रुपये आहे आणि नुसती स्टेटची फीस म्हणल्यावर ही फक्त 1,000 रुपये फॉर्मची फीस आहे, जे सर्व कोर्ससाठी MBBS BDS BMS BHMS BUMS फिजिओथेरपी अँड पॅरामेडिकलसाठी सर्व फीस 1,000 रुपये आहे खाली स्टेटसाठी. आणि तसंच IQ कोटा किंवा इन्स्टिट्यूटर कोटा म्हणतो त्याची फीस आणि प्लस स्टेट कोटाची फीस मिळून 6,000 रुपये आहे. तर तुम्ही रजिस्ट्रेशन केले नसाल तर आज किंवा 23 तारखेच्या आत लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या, कारण